बीडच्या गेवराई शहरात 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला। जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने बीड जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पंधरवडा साजरा करण्यात येतोय। या निमित्ताने गेवराई शहरामध्ये एड्स नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड आणि आर.बी. अट्टल महाविद्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमानाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। अट्टल महाविद्यालयातून रॅली सुरुवात झाली। रॅलीमध्ये उपप्राचार्य सांगळे, प्राचार्य पुरी, प्राचार्य समाधान इंगळे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि गेवराईच्या उपजिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी तिडके हे कर्मचाऱ्यांसह सहभागी झाले होते। जिल्ह्यात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत एड्स विषयी जनजागृती कार्यक्रम चालू राहणार आहेत। या रॅली दरम्यान एड्स विषयी जनजागृती संदेश तसेच घोषणा देखील देण्यात आल्या। तर जागतिक एड्स दिन साजरा करण्यामागचा उद्देश सर्व नागरिकांमध्ये एड्स बद्दल जनजागरूकता निर्माण करणे हा आहे आणि त्याच अनुषंगाने गेवराई शहरात ही जनजागृती रॅली काढण्यात आली। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई संचलित जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड आणि आर.बी. अट्टल महाविद्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक एड्स दिन आणि 15वडा यानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन आर.बी. अट्टल महाविद्यालय येथून आम्ही करतो आहे। रेड रिबन क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शासन युवक युवतींना HIV एड्सबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने करत असते। त्याच उद्देशाचा एक भाग म्हणून ही जनजागृती रॅली आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। शासनाने दिलेल्या एड्स जनजागृती मोहिमेला सर्वांनी मदत करावी व हेडलाईन्सचा नियमांचे पालन करावे। तरुणांना मी एवढंच आवाहन करेल की आज आमच्या आर.बी. अट्टल कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय गेवराई यांच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड क्लब यांच्या वतीने ही एड्स जागतिक एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे। माझ्या तरुणांना एवढा संदेश आहे की हा जो एड्स आजार आहे ह्याला उपचार नाही कुठला, हा एकच उपाय आहे, फक्त प्रतिबंधक उपाय आहे आणि तो तरुणांनी स्वतःबरोबरच समाजातील प्रत्येक तळागाळापर्यंत जाऊन याची जनजागृती करावी। ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठे सर, श्याम जाधव, गेवराई बीड।